तर आज आपण बनवतोय रामफळाची बर्फी। तर मी इथे एक रामफळ घेतले, तर रामफळ असं चांगलं पिकलेलं आहे आणि रामफळाचा आता आपण गर काढून घेणार आहे। तर रामफळाचा असा चांगला पल्प सगळा काढून घ्यायचा एका वाटीमध्ये। असा पल्प काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या बिया पण आपण साफ करून घ्यायच्या, म्हणजे काढून घ्यायच्या। आणि एका पॅनमध्ये थोडंसं तूप गरम करून त्याच्यामध्ये आपण मैदा भाजून घ्यायचा आहे। मैदा भाजून झाल्यानंतर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। मैदा चांगला भाजून झाल्यानंतर थोडीशी एक वाटी साखर घ्यायची आणि वाटी साखरेचा चांगला पाक होऊन द्यायचा। पाक झाल्यानंतर मी ते काजूची पेस्ट केली, त्याच्यामध्ये गर पण आहे तो रामफळाचा, ते वेलची आणि ते सगळं बारीक करून घेतले, ते त्याच्यामध्ये ओतलं आणि आता त्याला चांगली मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर घट्टसरपणा आल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये जो मैदा भाजलेला आहे तो मिक्स केला आहे। तर असा गोळा होऊन द्यायचा मैद्याचा। मैदा असा घट्ट जर झाला की एका प्लेटमध्ये तूप लावून झाल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडायच्या आणि ही बघा आपली बर्फी तयार। तरी बर्फी तोंडात टाकताच विरघळते, चवीला खूप छान लागते आणि असं वाटत नाही की ही रामफळाची बर्फी आहे। तर मी पहिल्यांदा ट्राय केली आहे, ना दुधाचा वगैरे वापर केलेला नाही इथे मी। तर बघा ही अशी मऊसूत एकदम छान बर्फी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।